1979 चेन्नई कसोटी भारताचा ऐतिहासिक विजय. तुम्हाला माहीत आहे का, भारताने वेस्ट इंडिजसारख्या बल्लाड संघाला अवघ्या 3 विकेट्स राखून हरवलेला हा सामना आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील विशेष मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया ही रोमांचक विजयगाथा. मी अजय. आज आपण बोलणार आहोत 1978-79 झालेल्या वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामन्याबद्दल. या मालिकेतील पहिले तिन्ही सामने अनिर्णित राहिले होते. म्हणूनच 12 ते 16 जानेवारी 1979 दरम्यान चेन्नई येथे खेळला गेलेला चौथा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 228 धावा केल्या. भारतातर्फे कपिल देव यांनी शानदार गोलंदाजी करत 38 धावात 4 विकेट्स घेतल्या. यानंतर भारताच्या पहिल्या डावात गुंडाप्पा विश्वनाथ यांनी अप्रतिम 124 धावांची खेळी साकारली आणि भारताला 255 धावांपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा कमाल केली. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 151 धावातच गारद झाला. एस वेंकटराघवन यांनी 43 धावात 4 विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली. भारतासमोर विजयासाठी लक्ष्य होते ते फक्त 125 धावांचे. हा पाठलाग सोपा नव्हता. भारताने 7 विकेट्स गमावल्या, पण शेवटी 3 विकेट्स राखून हा ऐतिहासिक सामना जिंकला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या सामन्याचा खरा हिरो कोण होता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच भारतीय क्रिकेटच्या विजयगाथा व रंजक किस्स्यांसाठी माझे पेज फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ऐतिहासिक विजयासह. धन्यवाद.